लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। लातूर शहरामधील अनेक नगरांमध्ये पाणी साचलंय। शहरातील रामकृष्णपुरम, हाकेनगर, तुलसीधाम या परिसरामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तर मुरुड शहरातील दत्तनगर भागात घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। संसार उपयोगी साहित्य भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। दत्तनगर भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हाणून जवळच्या मंदिरात हलवण्यात आलेलं आहे। इथेच नागरिकांनी रात्र जागून काढली आहे। मुरुडच्या दत्तनगर भागातील परिस्थितीचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळेंनी। आपण पाहूयात। लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जे आहे ते जनजीवन आता विस्कळीत झालेलं आहे। प्रामुख्यानं लातूरच्या मुरुड इथल्या जे भागामध्ये दत्तनगर भागामधले जे आहे ते जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। लोकांच्या घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे त्या पाण्यामुळे जे आहे ते संसार उपयोगी जे साहित्य पूर्ण जे आहे ते या पाण्यामुळे जे आहे ते आता खराब झालेलं आहे। आपण पाहू शकता की या मुरुड या दत्तनगर परिसरामधल्या आपण ज्या घरामध्ये आहोत की या ठिकाणी पाहू शकता की पूर्णपणे जे आहे या घरामध्ये पाणी आल्यामुळे जे आहे जीवनोपयोगी जेवढं जे साहित्य आहे ते साहित्य पूर्ण जे आहे ते खराब झालेले आहे। त्यामुळे नागरिकांना जे आहे रात्रीच्या वेळी दत्तनगर मंदिरामध्ये जे आहे त्यांना प्रशासनाकडून जे आहे ती व्यवस्था करण्यात आली होती राहण्याची आणि खाण्याची। लोकांनी जे आहे ते रात्रभर हे जागून काढले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तू पूर्णपणे ज्या आहेत त्या पाण्यामुळे खराब झालेल्या आहेत। मला सांगा काय नुकसान झाले, काय परिस्थिती आहे? सर, काल 4 वाजल्यापासून फुल पाऊस चालू होता आणि रात्री 9-9:30 वाजेपर्यंत पाऊस एकदम फुल चालू होता। अचानक ही पाणी आमच्या घरामध्ये आलं आणि आम्हाला लेकरं घेऊन बाहेर जायचं सुद्धा कळलं नाही। नंतर आम्ही लेकरं कशी तरी घेऊन बाहेर गेलो, बघतो तर सगळं पूर्ण पाण्यामध्ये सगळं आमचं वाहून गेलं। सगळी नुकसान झाली, काही देखील राहिले नाही घरामध्ये। फार नुकसान झालेली आमची मोठी। आमची इच्छा एवढीच आहे की आमची नुकसान भरपाई भेटावी आम्हाला। कधी कसा पाऊस आला, कधीपासून हे लगेच पाणी आलं, कशी होती परिस्थिती? काल 4 वाजल्यापासून पाऊस आहे। आम्हाला घराच्या बाहेर पडाय आलं नाही। शेवटी खांद्यावर लेकरं घेऊन आम्ही बाहेर पडलो। कालपासून पोटात अन्न नाही, घाण पाणी सगळं पाण्यात भिजलेलं आहे। काय अन्नाचा कण सुद्धा नाही, काहीच करता येईना। आमचे भांडे वाहून गेले, सगळं आमचे नुकसान झालेले आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारने आमची भरपाई करा एवढी। एकूण जर पाहिलं तर या घरामध्ये जी परिस्थिती आपण जर पाहिली तर पूर्ण जे जीवनावश्यक ज्या सर्व जी वस्तू आहेत त्या पूर्ण जे आहेत पाण्याखाली गेलेल्या आहेत। ही डाळ पाहू शकता आपण, ही जी डाळ सुद्धा जी आहे ती पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेल्यानं पूर्ण आता खराब झालेली आहे। त्यामुळं नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। नागरिकांवरती आता उपासमारीची सुद्धा या निमित्तानं वेळ सुद्धा आली अशी म्हणावं लागेल। त्याचबरोबर रात्री प्रशासनाकडनं जे आहे या लोकांची सर्व जे 100 ते 150 जे सर्व नागरिक होते या त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे पाणी गेल्यामुळं या नागरिकांना प्रशासन आणि सामाजिक संस्था ज्या आहेत या सर्वांकडून जे आहे ते शेजारच्या दत्त मंदिर इथं जे आहे ती जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। हे लोक जे आहेत रात्रभर जागून या ठिकाणी त्यांनी काढलेले आहे। आता या लोकांना मदतीची करणं गरजेचं आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।